बरेच दिवस झाले मी रवा उत्तप्पा बनवला नव्हता. म्हटलं चला आज बनवून घेते. तसं बी माझं पिल्लू झोपलेलं होतं. उठलं की काही नाही काही खायला मागणारच म्हणून म्हटलं आधीच तयारी करून ठेवते. आणि रवा उत्तप्पा म्हणजे त्याचा फेवरेट आहे आणि खायला बी एकदम टेस्टी आणि एकदम हलका-फुलका नाश्ता राहतो संध्याकाळच्या टायमाला. तर इथं मी रवा घेतला होता. त्याच्यामध्ये 2 असे चमचे बेसन घातलं. त्यानंतर थोडंसं दही टाकलं. पाणी टाकून छान याला मिक्स करून घेतलं. थोडंसं चवीनुसार मीठ बी मी टाकून ठेवलं होतं. थोड्या वेळ रेस्ट करण्यासाठी मी ते बॅटर ठेवून दिलं. 2 दिवसापूर्वी ना मी पापड सुकवायला टाकली होती उन्हाला. कोणी म्हणतं पापड सुकवायला पाहिजे, कोणी म्हणतं नाही सुकवायला पाहिजे, पण मी पापडाला कोवळं ऊन देते कारण की आपले पापड वर्षभर खराब होत नाही. आणि माझं पिल्लू मला काम करू लागणार नाही असं कधी होणारच नाही. आणि लायटर कधी माझ्या जागेवर राहत नाही. म्हणून म्हटलं चला माचीसनंच मी गॅस पेटून घेते. आणि लगेच इथं मी रवा उत्तप्पा बनवायला घेतला. जे बॅटर होतं ना त्याच्यामध्ये कांदा, टमॅटो, कोथिंबीर, मिरची वगैरे काही घातली नाही. आणि हे सगळं मी रेडी करत होते तोपर्यंत माझं पिल्लू तिथंच बसलं होतं. कारण की संध्याकाळी याला जाम भूक लागते, दिवसभर तर खात नाही. इथं मी त्याला उत्तप्पा करून दिला आणि त्याच्यामध्ये ना मी सॉस नव्हता टाकला कारण की माझं पिल्लू नुसतं सॉस खातं. मग उत्तप्पा तसाच राहिला असता. इतर वेळेस बहिणीसोबत भांडणं होतात पण खायच्या टायमाला ती पाहिजे असते. ते दोघं जण तिकडं नाश्ता करत होते तोपर्यंत म्हटलं चला चहा सोडलेला आहे तर आज आपण घेऊ कारण की कधी कधी चहाची तलप येतेच. आणि चहा घेतला ना एकदम एनर्जी येऊन जाते. पण पुढचे पटापट मी कामं आवरून घेतले. म्हटलं चला आता लगेच स्वयंपाक करू. पण कशाचं ही येऊन म्हणते की मावशी माझ्या ड्रेसला शिलाई मारून द्या. तिला म्हटलं माझी मशीन बिघडलेली. ती म्हणजे तुम्ही टेन्शन नका घेऊ, मी माझी मशीन सेट करून ठेवते, तुम्ही तोपर्यंत या आणि मला शिलाई मारून द्यात. आता या ड्रेसला शिलाई नव्हती मारायची, फक्त बॅक साईडला टक्स मारायचे होते. आणि आता हिला मला मारून देणंच आहे कारण की हिच्या ड्रेसला मी शिलाई मारते डेली. कुठून घेत असती मारून पण कधी कधी मला द्यावं लागते. आणि जिथं मी गेले तिथं माझं पिल्लू येणार नाही असं कधी होणारच नाही. एवढ्या मोठ्या पायऱ्या माझं पिल्लू टुनुक टुनुक वर चढून आलं आणि आता उतरतो बी एकटाच. संध्याकाळच्या जेवणात होत्या भाकरी कारण की आज मी बनवली होती मसाल्याची भाजी. आता मसाल्याची भाजी म्हटलं ना तर भाकरी छान लागतात त्यांच्यासोबत खायला. तर इथं माझ्या भाकरी वगैरे रेडी झाल्या. ताट वाढून घेतलं. ताटामध्ये होतं उत्तापा, मसाल्याची भाजी आणि भात आणि भाकरी, लोणचं. चला तर बाय. श्री स्वामी समर्थ.